श्लोक 18. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था मध्ये तिष्ठन्ति राजसाः जघन्यगुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. अर्थ, सत्वस्थानात म्हणजे सात्विक कर्म करणाऱ्यांना उच्च गती प्राप्त होते. मध्येच राहतात म्हणजे मनुष्य लोकात ते जन्माला येतात आणि निकृष्ट गुणांचे आचरण करणारे तामस लोक मात्र अधोगतीला जातात असे भगवंत सांगत आहेत. विवरण. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्वस्था, ज्यांचे जीवनात सत्वगुणाची प्रधानता आहे किंवा ज्यांच्यावर सत्वगुणाचा जास्त प्रभाव आहे ते भोगांचा संयम करतात. ते शुभ कर्म करीत राहतात. दुसऱ्यांच्या सुखाचा सुद्धा ते विचार करतात. स्वतःकडून इतरांना त्रास दुःख होणार नाही याची काळजी घेतात. असे सत्वगुणी लोक आयुष्यात नेहमीच प्रगती म्हणजे उन्नती करतात. अशा लोकांना मृत्यूनंतरही उच्च लोक प्राप्त होतो असे भगवंत सांगतायत. मध्ये तिष्ठन्ति राजसाः, ज्यांचे जीवनात रजोगुणाचे प्राबल्य अधिक असते असे लोक आयुष्यभर सतत काही ना काही कार्य करीतच असतात. शिवाय त्यांना प्रपंचातही रुची असते. वेगवेगळे भोग धनसंग्रह यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात. ते अगदी प्रयत्नांची पराकाष्ठासुद्धा करताना आपल्याला दिसतात आणि या सर्व गोष्टी ते मिळवायचा आटोकाट प्रयत्न करतात. या सर्व गोष्टींबद्दल त्यांचे मनात मग आसक्ती आणि ममता सुद्धा निर्माण होते. ते त्याच सर्व गोष्टींचे चिंतन सतत करीत राहतात. अशा लोकांना मृत्यूनंतर पुन्हा मृत्यूलोकातच म्हणजे ह्याच पृथ्वी तलावर जन्म घ्यावा लागतो किंवा जन्म मिळतो. तिष्ठन्ति म्हणजे एका जागीच राहणे, म्हणजेच हे लोक नेहमी मृत्यूलोकातच राहतात. रजोगुणी लोक जोपर्यंत विशिष्ट प्रयत्नाने त्यावर मात करून सत्वगुणी होत नाहीत तोपर्यंत त्यांना मृत्यूलोकात राहावे लागते असे तू समज असे भगवंत सांगत आहेत. अगदी क्वचित प्रसंगी सत्संगाने ते तमोगुणी झाले अगदी क्वचित प्रसंगी वाईट संगतीने ते तमोगुणी झाले तर त्यांची अधोगती होते. जघन्य गुणवृत्तिस्था अधो गच्छन्ति तामसाः. जघन्य म्हणजे निंदनीय, वाईट किंवा हीन. तामस वृत्तीचे लोक एकतर सतत आळसामध्ये वेळ वाया घालवतात. आळसामुळे त्यांचे पदरी अज्ञान किंवा मूढता येते. मग विवेक किंवा विचार नसल्याने ते निंद्य कर्म करतात. अशातच त्यांना कुसंगती लाभली तर त्यांचे हातून अनेक प्रकारचे प्रमादसुद्धा घडायला लागतात. यामध्ये असत्य भाषण, कपट, चोरी, खून इत्यादीचा समावेश असतो. स्वतःचे सुखासाठी ते इतरांना दुःख देतात आणि त्यामुळेच त्यांचे इहलोकीचे आयुष्यसुद्धा धड राहत नाही. त्यांना ह्या लोकात सुद्धा सुख मिळत नाही आणि मृत्यूलोकानंतर मिळणारे त्यांचे स्थान मात्र नक्कीच नरकाचे असते किंवा पशु, कीटक, पक्षी अशा खालील योनीत त्यांचा जन्म होतो किंवा अगदी मूढ मानवाचा म्हणजे मूर्खाचा जन्म त्यांना मिळतो. तेथेही त्यांना त्रास आणि दुःख भोगावे लागते. कोणत्याही समाजाचा विचार केला तर उच्च, मध्यम व नीच असे 3 वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. ते वरीलप्रमाणे सत्व, रज आणि तम गुणांचे द्योतक आहेत. पूर्वकर्माप्रमाणे उच्च वर्गात जन्माला आलेले ते लोक काही वेळा नीच कर्म करताना सुद्धा आपल्याला दिसते किंवा असा आपल्याला अनुभव सुद्धा येतो. पण तो त्यावेळी तमोगुण प्रबल झाल्याचाच परिणाम असतो आणि त्याचे फळ त्यांना भोगावेच लागते. तर काही वेळा याचे उलट आपल्याला अनुभवायला येते. म्हणजे अगदी नीच वर्गातील लोक सात्विकपणाने वागतात किंवा त्यांचे हातून एखादे चांगले कर्मसुद्धा घडते. त्यांना पूर्वकर्माचा पश्चाताप झालेला असतो. मग ते या जन्मात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्यावर सत्वगुणांचा प्रभाव पडतो. मात्र अशा गोष्टी स्वतःला झालेला पश्चाताप, सत्संग आणि सतत प्रयत्न यामुळेच घडू शकतात. एरवी गुणांचा परिणाम वर सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे असतो असे तू समज असे भगवंत अर्जुनाला सांगत आहेत.